श्री, मी जान्हवीला म्हणत होते. तू काय म्हणत होतीस हे ऐकलंय मी, पण जान्हवीने तुला सपोर्ट करून काय होणार आहे? कर्मकांडावरती माझा विश्वास नाहीये तो नाहीच आहे ना. हे कर्मकांड नको ना म्हणूस, आपण काहीतरी वाईट करतोय असं वाटतं. मनापासून पूजा करू. तू परत आलायस याबद्दल देवाचे आभार मानू. सरुमावशी, तुझं आणि देवाचं काही डील झालं होतं का ग? म्हणजे तो तुला असं म्हणाला होता का, श्री घरी परत यायला हवा असेल तर तू माझ्यासाठी काय करशील? तुम्हीच निर्माण केलेल्या माझ्या प्रतिमेला मी निर्माण केलेल्या झाडाची फळं फुलं वाहा, किंवा मीच निर्माण केलेलं पाणी दूध याचा अभिषेक करा. असं करा म्हणजे मी खुश होईन, आणि असं नाही केलं तर मात्र तुझी काही खैर नाही, असं म्हणाला होता. श्री, असं काय बोलतोस रे? सरुमावशी, अगं ज्या देवानी सगळी सृष्टी निर्माण केली आहे त्याचं मन किती मोठं असायला पाहिजे. मग त्याला ह्या अशा पूजा अर्चा कर्मकांड ह्या सगळ्याचं आमिष कशाला दाखवायचं? हा, आभार मानूया ना आपण त्याचे. त्याच्या समोर आपण नुसते हात जोडून मनापासून कृतज्ञता व्यक्त केली ना तरी त्याच्यापर्यंत पोहोचेल. मावशी, उलट ह्या पूजा अर्चा करण्याऐवजी देवाने इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली आहे, तिची काळजी घेऊया ना आपण. म्हणजे झाडं फळं फुलं पाणी हे सगळं जपूया ना. हीच खरी महापूजा ठरेल ना. बघ, हे असं काहीतरी बोलतो आणि मला नाही बोलता येत. मग असं पटापट सुचत नाही ग मला. आणि हा चिडेल अशी भीती वाटते उगाचच. सरुमावशी, मी कशाला चिडेन तुझ्यावर? जान्हवी प्लीज, तू सांग ना याला. अगं आता मी बोलले ना, मग करा ना पूजा प्लीज. सरुमावशी, श्री म्हणतोय ते पटतंय मला. तुमची श्रद्धा मी समजू शकते आणि त्याबद्दल नितांत आदर आहे, पण या बाबतीत कुणीच कुणावर सक्ती करू नये असं मला वाटतं. तुम्ही करू नका असं नाही म्हणणार आम्ही. हा, पण पूजा अर्चा हा एकमेव भक्तीचा मार्ग आहे असं मलाही नाही वाटत. मला वाटलं होतं तू माझ्या बाजूने बोलशील, पण तू याचीच भाषा बोलतेस. अरे मग आमचे विचार जुळतातच एवढे. देवाची कृपा. अरे चेष्टा करू नको श्री. अगं जान्हवी, चेष्टा नाही करत आहे. मावशी, मी तुझ्यासाठी देवापुढे हात जोडेन आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करेन. मला इतकी गोड मावशी दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानेन. बाळ माझं ते. काय राव, तुम्ही तर आमच्याशी बोलणंच टाकलं. चुकलो चुकलो. अहो, पहिली चूक देवाला असं समजा आणि माफ करा. काय काय होतं कसं की मी एकटाच आहे ना, त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो की कोणाशी कसं वागायचं हेच कळत नाही. विसरलोय मी. त्यामुळे मनात येईल तसं मी वागतो, मोकळा होतो. पण आत एक बाहेर एक असं नाहीये माझं. हेच मी म्हणतो ना, ते हेच. बोला हो बोला. काय तुम्ही ना फार मनात ठेवता राव. बोला, बोलून टाका, मोकळं व्हा. काय पुन्हा आपल्याला बिझनेस करायचा आहे ना, मग बोलायला हवंच. काय म्हणजे तुम्ही अजूनही माझ्या बरोबर बिझनेस करायला तयार आहात? म्हणजे काय? पण तुम्हाला खरंच सांगू, तुमचं वागणं मला आवडलं. अहो, तुमच्या या वागण्याने मला अत्यंत आनंद झालेला आहे. तुम्ही निष्ठावान आहात हे कळलं मला. सांगा ना, धंद्यात सगळ्यात महत्वाचं काय सांगा? प्रामाणिकपणा, इमानदारी, बरोबर की नाही? आता मला शिवी घाला. काय? अहो बोला, राग व्यक्त करा. अहो, त्याशिवाय पुढे बोलता कसं येईल आपल्याला? बोला. नाही, नको, राहू दे. बर, हो की नाही एवढं तरी बोलाल की नाही? मी चुकलो. हो. हा, मी घाणेरडं वागलो. हो. मी मूर्ख, बेअक्कल, वाईट माणूस आहे.
अरे बापरे, नाही म्हणजे आपले कधी मतभेद झाले पुढे तर प्रत्येक वेळेस तुमच्या तोंडातून मला हे वदवून घ्यावं लागणार. एनिवे, तरी सांगा कधी भेटताय पुढचं बोलायला? हे बघा, मला जरा विचार करायचा आहे. विचार कसला? एकूणच सगळ्याचाच. करा करा, नाही विचार करावा. माणसाने विचार करूनच धंद्यात पडलेलं बरं. नाही पण विचार करताना जरा अधून मधून घड्याळाकडे पाहत चला. का? अहो का काय का, फायनान्सर काही आपल्या समोर पैसे घेऊन उभा नाहीये. आपण जर निर्णय घ्यायला उशीर केला ना तर तो फायनान्सर दुसरीकडे निघून जाईल. तो काय आपली वाट पाहत बसणार नाही. आणि त्याच्यावर काय हो, आणि नुसता पैसा पुढे गेला तर त्याच्यावरती उड्या पडतील धंदा करणाऱ्यांच्या. तेव्हा वेळ लावू नका, वेळीच निर्णय घ्या. हो, पण मला जरा वेळ लागेल. जरा? अहो जरा वेळ हा जराच राहू दे म्हणजे झालं. सहस्रमध्ये बाकी सगळं मिळू शकेल, पण गेलेला वेळ आणि गेलेला फायनान्सर परत कधी मिळत नाही हे लक्षात ठेवा. बाबा, बोला चिरंजीव. बाबा मला तुमच्याशी बोलायचं. काय रे, काही काळजी करण्यासारखं आहे का? नाही, आता तरी तसं काही नाही आहे, पण बाबा हळूहळू मला काळजी वाटायला लागली. कसली? बिझनेसची. पिंट्या, अरे कुठलीही मोठी गोष्ट सुरू करायची म्हटली ना की अशीच झोप उडते. पण याचा अर्थ काय ठाऊक आहे का? तू तुझ्या व्यवसायाचा फार बारकाईने विचार करतोयस आणि ही चांगली गोष्ट आहे. होईल होईल, सगळं नीट होईल, काही काळजी करू नकोस. बाबा, बिझनेस उत्तम होईल यात काही शंकाच नाही, पण मुळात माझा बिझनेस सुरू होईल का अशी भीती वाटते मला. म्हणजे? बस बस, काय झालंय? बाबा, भाऊजींनी त्यांचा निर्णय अजूनही कळवला नाही. अरे कळवती, सोपा निर्णय आहे का तो? पण बाबा, मी त्यांच्याकडनं पैसे मागतच नाहीये. मला ना फक्त त्यांचं नाव हवंय. अरे मग तर जास्तच मौल्यवान गोष्ट मागतोयस तू त्यांच्याकडे. त्यांचं नाव जर या व्यवसायामध्ये येणार असेल तर ते 10 वेळा विचार करणारच ना. म्हणजे मी त्यांच्याकडे पैसा मागितला असता तर एक वेळ त्यांनी तुम्हाला दिला असता, पण आता नाव मागतोय म्हणून वेळ घेतायत ते काय कळलं नाही मला. पिंट्या, पण मुळामध्ये आपण कुणाकडे काही मागावंच का? बाबा, मी उधार किंवा काही उसनवार नाही मागत आहे. मला एक बिझनेस करायचा आणि त्या बिझनेसमध्ये तुम्ही माझे बिझनेस पार्टनर व्हाल का, एवढा साधा सोपा प्रश्न आहे माझा. बरं, आणि या बिझनेसमधनं जर काही नफा झाला तर तो त्यांचा देखील होणारच आहे, कदाचित माझ्यापेक्षा जास्त. एखादा मित्र असताना तेवढ्या विनवण्या कराव्याच लागल्या नसते, नाहीतर मी केल्याच नसते. पण भाऊजी आहे, वयाने अनुभवाने माझ्यापेक्षा मोठे, खूप मोठे, उत्तम बिझनेसमन. त्यांच्या हाताखाली काम केल्यानंतर माझ्या 4 चुका कमी होतील. मी 4 गोष्टी शिकेन म्हणून मी त्यांच्या मागे लागतो. सारखं सारखं त्यांना विचारतो, बाबा या बिझनेसमध्ये सगळ्यांना फायदाच होणार आहे. हे सगळं ठीक आहे पिंट्या, पण अरे त्यांच्या मागे लागून आपण उत्तर काढून घेऊ शकतो का त्यांच्याकडून? नाही बाबा, आपण आता भाऊजींच्या मागे लागण्यापेक्षा ताईशी बोलूया. म्हणजे तुम्ही बोला ना प्लीज.
हो मी बोलणार आहे, तुला कबूल केलंय ना म्हणजे मी बोलणार आहे. पण बाबा कधी? अरे या गोष्टी फोनवर बोलण्यासारख्या आहेत का पिंट्या? ती आली की बोलेन तिच्याशी. ऍटलिस्ट फोनवर भेटायलाही असं तरी बोलू शकता ना तुम्ही. किती घायकुतीला येतोयस तू? बाबा कारण माझ्याकडे वेळ नाहीये आता. गेलेली वेळ आणि गेलेला फायनान्सर परत कधीच येत नाही. आणि बाबा तो फायनान्सर कोणी आपला नाहीये, म्हणजे जगाच्या अंतापर्यंत तो माझ्यासाठी थांबणार नाहीये तिथे. बाबा बाबा म्हणून मी घाई करतोय. हे बघ, ती आठवड्यातून एकदा तरी इथे येते, आज उद्या ती इथे येईल. ती आली की मी बोलेन तिच्याशी. पण बाबा तुम्ही तिला बोलवून घ्या ना. अरे मी तिला बोलावलं की हातातलं काम टाकून पळत सुटेल ती. पण चालेल बाबा, कारण इथेही महत्वाचं काम आहे माझं. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. बाबा तुम्ही आत्ताच. पिंट्या, मी तुझी बेचैनी समजू शकतो, पण जरा धीराने घे. असं घायकुतीला आल्यासारखं करू नको आणि माझ्या मानगुटीवर बसू नकोस. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशी कारण आहे की नाही? मी बोलतो तिच्याशी, जरा धीराने घे. हो मत्यानंदाय नमः. वहिनी, माळी बुवा पैसे वाढवून मागतायत. कसले? अगं पगार. अगं पण 6 महिन्यापूर्वीच पगार वाढवला आपण त्यांचा. ताई अगं महागाई सुद्धा किती वाढली आहे ग. बरं ठीक आहे, तरी मी एकदा बोलून घेते त्यांच्याशी. नाही मी म्हंटल त्यांना या महिन्यात जरा दांड्या कमी मारा, पुढच्या महिन्यात बघू. पण गरीब माणसाला कशाला अडवायचं, देऊया वाढवून पगार. ही वहिनी मला सांग, भाज्या खूप महाग झाल्यात का ग? बेबी, तुला भाज्यांचे भाव माहित नाही, तू हिशोब लिहितेस ना रोज. अगं नाही तसं नाही, मला साधारण अंदाज हवा होता की एका वेळच्या जेवणाला आपल्याला 1.5-2 किलो भाज्या लागतात का. आता भाजी कुठली आहे त्यावर मी ठरवते किती भाजी खायची. अहो वहिनी, सगळ्यांचं असंच असतं. हा सगळ्यांचं असं असतं. अगं बेबी, असं नाही सांगता येणार, कधी कमी कधी जास्त. बरं समज 1.5 किलो भाजी का ग? नाही नाही, म्हणजे आठवड्याला साधारण 3,000 रुपयाची भाजी खातो का आपण? काय काय 3,000? छे छे, शक्यच नाही. हो ग, शक्यच नाही. म्हणजे फक्त भाज्यांवर आपलं जेवण नसतं ना, डाळीचा प्रकार असतो, कोशिंबीर असते. एवढ्या भाज्या नाही लागत आपल्याला. पण का ग? नाही वहिनी, शरयूनी मला जो हिशोब दिलाय ना त्याप्रमाणे आपल्याला आठवड्याला 3,000 रुपयाची भाजी लागते. म्हणजे महिन्याची जवळजवळ 12,000 रुपयाची भाजी खातो आपण. बाप रे, एवढी भाजी खाते मी. म्हणजे आपण. अवघड वाटतंय मला हे सगळं. हो जरा जास्तच आहे. खूपच जास्त वाटतंय. हो ना. आणि आठवड्यातून किमान 2-3 वेळा उसळी असतात. कधी इडली, डोसे, थालीपीठ. हो की नाही वहिनी? हो ना. नाही इतकी नाही भाजी लागत. वहिनी, भाजीवाला फसवत असेल का शरीला? हो, ही शक्यता आहे. हा अगं गेल्या आठवड्यात तर माझ्याकडनं 4,000 रुपये घेऊन गेली भाजीसाठी. ते मला माहित नाही ग, पण खर्चासाठी. पण इतका काय खर्च केला असेल हिने? अगं वहिनी, खर्च करण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण सरू म्हणते तसं कुणीतरी तिला फसवत असेल तर आपल्याला लक्ष नको का घालायला? थांब, मी तिला फोन करून बघते कुठे आहे विचारते. आणि शरयू भोळसट आहे ना, त्यामुळे काळजी वाटते. अरे वा, सगळे इथेच आहेत. निघतो. अरे निघतो काय निघतो? नाही हा, खाल्ल्याशिवाय जाऊ देणार नाही मी तुला. इतके दिवस बाहेर खाऊन रया गेली सगळी. नाहीतर काय, युअर गालफट गोईंग इनसाइड. अरे एवढं आंधळ प्रेम करू नका माझ्यावर. हे बघा, तुम्ही खाऊन घ्या, मला तुम्ही डब्यात द्या, मी ऑफिसमध्ये खाईन. हा नक्की नक्की. न खाऊन सांगतोय कोणाला? 6+1 तुटून पडाल माझ्यावर. हे बरं, छोटी आहे कुठे? हा, छोटी आई कुठे आहे? भाजीला जाणं आणि भाजीचं बजेट दोन्ही वाढलंय तिचं सध्या. वेल, तुमचं चालू देत, मी निघतो. संध्याकाळी भेटू. बाय. बाय. हो. छोट्या आई घरात नाही आहेत का? नाही, गाव जेवण घालता येईल एवढी भाजी घरात असताना पुन्हा ती भाजी आणायलाच गेली. मी फोन करून बघते. काही उपयोग नाही. मी ट्राय करून झालेला आहे, ती फोन उचलत नाहीये किंवा घरीच विसरली असेल बहुतेक.
जागी आहे मी. मला वाटलं डोळा लागला तुझा. घे चहा घे. अगं चिंतन चाललं होतं. चला, म्हणजे तुला चिंतन करायला वेळ मिळाला. तरीच म्हंटल चहा प्यायला खाली कशी नाही आलीस तू? बरं, थांबू का? चहाचा कप नंतर घेऊन जाऊ? थांब ग, चिंतनाला काय या वयात बराच वेळ मिळतो. बस. चला, म्हणजे तुझं ऑफिस शिवायचं रुटीन सुरू झालं. पण हे रुटीन चिंतन नव्हतं. म्हणजे आपण एखादं पुस्तक वाचलं किंवा आपल्याला एखादा अनुभव आला आणि त्यावर आपल्याला शांतपणे विचार करावासा वाटला, तसं नव्हतं. हे जरा वेगळं. वेगवेगळं म्हणजे? मला जान्हवीने एक नवा दृष्टिकोन दिला. कशाबद्दल? तिने मला एक प्रश्न विचारला. आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो म्हणजे काय? आपल्याला त्याचा आलेला अनुभव का त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा? आई, मला कळेल असं सांग ना काहीतरी. म्हणजे एखादा माणूस आपल्याशी एक विशिष्ट पद्धतीने वागतो, ते आपल्याला आवडतं, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यानं आपल्याशी तसंच वागावं अशी अपेक्षा करतो. पण तो आपल्याशी काही कारणानं वेगळं वागला तर आपला अपेक्षाभंग होतो आणि त्यानं आपला विश्वासघात केला म्हणून दुःखही होतं. पण मुळात माझ्यावर विश्वास ठेवा असं तो म्हणालेला नसतोच. ही आपल्याच मनाची गुंतागुंत असते. हे सगळं तुला जान्हवीने सांगितलं? एवढं क्लिष्ट नाही, पण तिचा प्रश्न बरोबर होता. हल्लीच्या मुलांना हे असे प्रश्न कसे पडतात ना, तेच कळत नाही मला. प्रश्न पडणं केव्हाही चांगलं बेबी. इंटेलिजंट आहे ती मुलगी. मला सारखं वाटतंय श्री माझ्यापेक्षा हुशार आहे. त्याची निवड बरोबर आहे. मीच तिला का नाकारत होते देव जाणे. आई, अगं तेव्हाची परिस्थितीच वेगळी होती. तिची आई, त्यांचं ते वागणं सगळं किती भयंकर होतं. तिथेच श्री बरोबर ठरला आणि माझं चुकलं. श्री म्हणायचा माणसाचे आई वडील, इतिहास यावरून त्याची पारख करू नये, आणि मी बरोबर उलट म्हणायची. तिच्या आईवरून मी तिची परीक्षा करत होते. खाण तशी माती असा ठाम विश्वास होता माझा. ह्या अशा आपल्या धारणा चुकीच्या ठरल्या ना की मग चिंतन करावं असं वाटतं. एकूणच जान्हवीमुळे तू बऱ्याचदा दुसऱ्या बाजूने विचार करायला लागलीस. आणि मला त्याचं दुःखही नाहीये. आई, असंच आपल्याला शरयूच्या बाबतीत करता येईल? म्हणजे बेबी काय ते स्पष्ट सांग. आई, मला माहितीये कदाचित तुला नाही आवडणार, पण तुझ्या कानावर घालणं गरजेचं वाटलं मला. आपली शरयू ना हल्ली खूप विचित्र वागायला लागली. म्हणजे तिचं भाजी आणायला जाण्याचं प्रमाण खूप वाढलंय आणि भाजीचं बजेट आहे. आता मला सांग, एका आठवड्याभराच्या भाजीसाठी एवढा खर्च होतो? एवढ्या खर्चात तर महिन्याभराची भाजी येईल. काही कळतच नाही मला हा हिशोब. शरयू, काय ग, काय झालं? काही नाही आई, पेला पडला. कसा? ते मी दचकले ना एकदम. आता दचकायला काय झालं तुला? आई ते पाणी सांडलंय. मी फडकं घेऊन येते. हा आई, हा जरा आवाज तो खर्च नाही वाटत का तुला? हो. नाही, मला असं वाटतं ना तू तिच्याशी बोलून घे. बोलते. आत्ताच बोलून घे, म्हणजे कळेल हा आपल्याला बोलते. कसा होतोय. आली. शरयू, हाय. आता मला सांग,
तू भाजी आणायला कुठल्या भाजीवाल्याकडे जातेस ग? एकच असं नाहीये आई, जिथे चांगली भाजी मिळेल तिथून आणते. पण म्हणजे कुठून? कुठे आसपासच जातेस ना भाजी आणायला? नाही नाही आई, दूर जाते खूप. मंडई दूर आहे ना इथून. पण जवळपासच जायचं ना भाजी आणायला. एवढी दुरून कशी आणतेस तू? ते काय दूर म्हणजे मंडईत ना आई, दुरून आणली ना. आता झालं ते कोरडं. अगं रंग बदलशील लादीचा. पुरे. शरयू, आई काहीतरी सांगतेय तुला. शरयू पुरे. इथे येऊन बसत. अगं नीट बस. हा आई, नीटच आहे आई. आता मला सांग, गेल्या आठवड्यात तू 2दा भाजी आणलीस. पहिल्यांदा अंदाज आला नाही म्हणून दुसऱ्यांदा आणलीस का? नाही. हा म्हणजे आई, मी असा विचार केला की जरा सीझनच्या भाज्या आणाव्यात. शरयू, हल्ली 12 महिने काही भाज्या मिळतात. अचानक श्री आला ना आई, म्हणून म्हटलं की त्याच्या आवडीच्या आणाव्या. ज्या दिवशी श्री आला त्याच्या आदल्या दिवशी भाज्या आणल्या होत्यास तू. मग श्री आला त्या दिवशी काय भोगीची भाजी करायची होती 16 भाज्या घालून?